पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। परमात्मा स्वरूप श्री समर्थ भोळ्या भाविकांना व भक्तांना नेहमीच सहाय्य करतात। याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्यातील लक्ष्मण नावखा नावाच्या एका कोळी भक्ताच्या रूपाने आला आहे। लक्ष्मण नाखवा याच्या गलबतामधून व्यापार करण्याकरता निघाला असता एकाएकी एक प्रचंड मोठे वादळ निर्माण होऊन त्याचे गलबत बुडू लागले। जहाजावरील सर्व खलाशी व अन्य मंडळी मरणाच्या भीतीने घाबरली। लक्ष्मण कोळी पूर्वी 2-3 वेळा अक्कलकोटास आला होता। त्याला स्वामी समर्थाविषयी अलोट असे प्रेम होते। त्यामुळे अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये लक्ष्मण कोळ्याने स्वामी समर्थांचा धावा करायला सुरुवात केली आणि भयभीत अवस्थेमध्ये अक्कलकोट निवासिनी आई धाव, आता आमचा काही उपाय चालण्यासारखा नाही, बहुतेक गलबत बुडाले असं म्हणत मूक आक्रंदन मांडले। इथे अक्कलकोटास चोळाप्पाच्या घरी पलंगावरती बसलेली सच्चिदानंद सद्गुरुरायांची स्वारी एकाएकी खाडकन उभी राहिली। उजवा हात खाली वर करून पुन्हा वर उचलत तोंडाने हूं 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 असे काहीसे बोलून स्वामी पुन्हा पलंगावरती बसले। काही वेळाने समर्थांच्या हातातून पाणी पडू लागले। सेवेकरांनी पाणी चाखून पाहिले, त्यावेळेला पाणी खारट लागले। तसं सर्वांना आश्चर्य वाटू लागले आणि मग त्यांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज तुमच्या हातात खारे पाणी कोठून आले? समर्थ म्हणाले, समुद्रात जहाज उचलले ना, पण या वाक्याचा कोणाला काही अर्थ कळेना, तर्क लागेना। तिकडे मात्र एकदम वारा पडला व जहाज कचका मारून वर उचलले गेल्याचा खलाशी लोकांना भास झाला। असो, जहाजातील पाणी वगैरे उपसून कोळ्याने जहाज सुखरूपपणे तडीला आणले। लक्ष्मण कोळी धन्यता मानून कुटुंबातील सर्व सदस्यासह अक्कलकोटास आला। श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्याने घडलेला इतिहास सेवेकऱ्यांना सांगितला। तेव्हा 4 दिवसापूर्वी महाराजांच्या खारट पाण्याचा खेळ सर्वांना उमगला। हा लक्ष्मण कोळी म्हणजेच उच्च साधक व प्रखर स्वामी भक्त म्हणून प्रसिद्धीला आलेले ठाण्याचे आनंद भारती महाराज होत। पुणे शहरातील जानकी नेऊरगावकर नावाच्या एका ब्राह्मण बाईचा नेत्ररोग श्री स्वामी समर्थांनी सुचविल्यानंतर हत्तीचे मूत्र डोळ्यात घातल्यामुळे गेला व तिला स्पष्टपणे दिसू लागले। त्याचप्रमाणे स्वामी समर्थांची जी लीला आहे, ती स्वामी समर्थांची लीला ही अवतारी पुरुषाची अद्भुत लीला आहे आणि ही लीला सर्व पाहण्यासाठी ब्रह्मचारी जे लोक स्वामी समर्थांच्या समोर उभे असताना एक दरिद्रेने व्यापलेला ब्राह्मण सदाचरण करणारा तिथं आला। श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रेय यांना वंदन करून तो उभा राहिला। त्यावेळेला स्वामी समर्थ त्याला आज्ञा देऊ लागले आणि म्हणू लागले, हे ब्राह्मणा, अरे विनाकारण का दुर्दशा भोगतो आहेस, आपदा भोगतो आहेस, दरिद्री भोगतो आहेस? ही जी हाडं आहेत ती हाडं घेऊन जा आणि संसारामध्ये सुखाने राहा। असं स्वामी समर्थांचं वाक्य त्या ब्राह्मणानं ऐकलं, मनामध्ये विचार करू लागलेला आहे की या अस्थिंना, या हाडांना जर शिवावं तर कसं शिवावं? पण स्वामी समर्थांची आज्ञा उल्लंघन करणं म्हणजे महान असं पाप आहे। धर्म आणि शास्त्र तसं सांगतं,
त्याच्यामुळं सारासार विचार केला गेलेला आहे. देवाची गुरुची आज्ञा पाळावी हे योग्य आहे असा विचार केला आणि त्या दरिद्री ब्राह्मणाने आपल्या वस्त्रामध्ये काही हाडं बांधून ती एका बाजूला नेऊन ठेवू लागला. त्यावेळेला ते गाठोडं अतिशय जड वाटू लागलं, म्हणून त्यानं ते वस्त्र सोडलं आणि सर्व लोकांना दाखवलं. तेव्हा त्या गाठोड्यामध्ये अस्थी म्हणजे हाडे नसून 52 कशी सोनं अतिशय मोलाचं असं सगळ्यांनी पाहिलं. सर्वांना अतिशय आश्चर्य वाटलं. हा ऋषिकेशी ईश्वर आहे असं म्हणू लागले. त्या आनंदामध्ये त्या आनंदाचं वर्णन काय करावं. जिथं प्रत्यक्ष परमात्मा दत्तात्रय स्वामी समर्थ आहेत, तिथं अघटित असं कार्य लोकांच्या दृष्टीच्या समोर घडलं. ब्रह्मचारी हे सगळं पाहून तटस्थ झाले. म्हणू लागले, हे पुरुष निसंशय अवतारी आहेत, सर्वज्ञ, सर्वसाक्षी आणि सर्वांतरी सामर्थ्यातिशयाननारे आहेत असं म्हणू लागले. सर्वांना अतिशय आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये म्हणू लागले की स्वामी समर्थांची जी लीला आहे ती अतिशय अद्भुत आहे. अक्कलकोटमध्ये योगींद्र देवांच्या घरी एक विधवा ब्राह्मण स्त्री, जिचं नाव चिमा, ती राहत होती. भजन करायची, भिक्षा मागून आणायची आणि आपला उदरनिर्वाह भागवीत असे. विश्वांभर बुवा बळवंत यांच्या समागमामध्ये चिमा वास्तव्य करून होती. अक्कलकोटच्या बाहेर एकेकाळी श्रीरामचंद्रांच्या विहिरीच्या जवळ श्रीमद दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ चमत्कार असा खेळ खेळत बसले होते आणि तेच श्रोत्यांनी श्रवण करावं. समर्थांनी त्या चिमेच्या हातातला तांब्या विहिरीमध्ये टाकून दिला. पाण्यानं गच्च भरलेली ती विहीर चिमा स्वामी समर्थांना विनवू लागलेली आहे की पाणी पिण्यासाठी तेच एक पात्र, तेच एक भांडं होतं माझ्याजवळ. समर्थ म्हणू लागलेले आहेस, तू काय सांगते आहेस, काय विचारते आहेत. या विहिरीत उडी टाकून ते जे जलपात्र आहे, तुझा जो तो तांब्या आहे, तो तांब्या काढून घे. तेव्हा त्या चिमाने एका क्षणाचाही विचार न करता ताबडतोब स्वामी समर्थांच्या समोरच त्या विहिरीमध्ये उडी टाकली. तिला काही पोहता येईना, गटांगळ्या खाऊन खाऊन ती बुडू लागली. काढण्यासाठी लोक धावपळ करू लागलेले आहेत. त्यावेळेला स्वामी समर्थांनी त्यांना थांबवलं आणि म्हणू लागले, चिमा काय मरणार आहे का. ती चेष्टा करते, मस्करी करते. आणि मग चिमा रडत रडत पाण्याच्या वरती आली. संरक्षण करणारा स्वतः नारायण जवळ असल्यानंतर जीव कसा जाईल. 3 तास पाण्यामध्ये बुडालेली ती चिमा स्वामी समर्थाच्या कृपेनं पाण्याच्या बाहेर आली, वाचली. अक्कलकोटचे राहणारे गोविंद नावाचा शूद्र, त्याला अतिशय वेड लागलं होतं. त्या वेडाच्या भरामध्ये तो गोविंद भलतेच सलते चाळे करत होता. एके दिवशी दत्तावधूत श्री स्वामी समर्थ प्रज्ञापुरीमध्ये अक्कलकोटमध्ये भंडारखान्यामध्ये होते. तेच दत्तात्रेयांचं स्थान विराजमान अतिशय सुंदर असं पाण्याची विहीर तिथं होते. त्या ठिकाणी स्वामीराज 2 प्रहर पलंगावरती पहुडलेले होते, निजले होते. त्या वेड्या गोविंदाने त्याच वेळेला येऊन विपरीत कृत्य केलं. स्वामी समर्थांच्या दोन्ही पायाला बांधलं आणि दोरी स्वतःच्या गळ्याला बांधून
फर फर तो वडीत घेऊन जाऊ लागला. आणि मग हे पाहिल्याच्या नंतर सुंदराबाई मोठ्याने ओरडू लागलेली आहे. धावा धावा धावा, पळत येऊन स्वामी समर्थांना सोडवा. तेव्हा गिरी गोसावी आणि बाकीचे सगळे लोक धावत आले. स्वामी समर्थांच्या पायाला बांधलेली दोरी त्यांनी सोडली. स्वामी समर्थांना मोकळं केलं, त्याच्या तावडीतून सोडलं. मात्र त्या वेड्या गोविंदाला सगळेजण मारू लागले. त्यावेळेला दयार्णव योगेश्वर श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणू लागलेले आहेत की दुष्टपीडा त्याची सुद्धा सहन करावी केली. आणि मग दयाळू कृपाळू असे स्वामी समर्थ त्याला मारू नका असं म्हणू लागले. पुढे तोच वेडा गोविंद नव्या विहिरीत पाणी पिण्यासाठी गेला असता बुडून मरण पावला. हरिगुरुलीला ही अतिशय विचक्षण आहे. एकदा पुणे मुंबईचे लोक सुधारलेले स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले. त्यावेळेला स्वामी समर्थ कमरेवरती हात ठेवून उभे होते. ते छळन करण्यासाठी आलेले आहेत हे स्वामी समर्थांनी ओळखलं. आणि मग त्यांनी पाहिल्यानंतर अवधूत परमात्मा दिसू लागले, पण ते छळ करणारे आहेत हे स्वामी समर्थांनी ओळखलं. आणि त्याच वेळेला ते छळ करण्यासाठी आलेले ते दचकले गेलेले आहेत. त्यांनी पाहिलं की ब्रह्मस्वरूप परमात्मा स्वामी समर्थ दिसत नाहीत. आणि मग त्यांना पश्चाताप झाला. म्हणू लागले, आपलं पाप आड आलेलं आहे. प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप समोर असताना सुद्धा आम्हाला दिसत नाही. नवस सायास करून दर्शन घ्यावं असं आम्हाला वाटतं आहे. आणि मग स्वामी समर्थांचं मन कळवळलं, त्यांना दर्शन दिलं. दुसऱ्या दिवशी हजारो ब्राह्मणांना भोजन घातलं आणि स्वामी समर्थाचं पूजन करून त्यांना अनन्य शरणागत होऊन तेच सुधारक त्या स्वामी समर्थांचे दास झाले. समर्थ मनातील गोष्ट सांगू लागलेले आहेत की हे सुधारका हो, तुम्ही सामान आणलेलं स्टेशनवरती का ठेवलेलं आहे. तेव्हा लाजून स्वामी समर्थांना साष्टांग नमन केला आणि म्हणू लागले, आमचे अपराध क्षमा करा. देहाभिमान आम्हाला झाला होता, पण पूर्व पुण्य उदयाला आलं असं म्हणून वारंवार नमन करू लागले. आज्ञा प्रसाद आशीर्वचन घेऊन प्रसन्न मुखानं ते परत स्वस्थानाला गेले. श्री गुरु लीलामृत हे ऐकणारे, सद्भक्तियुक्त ऐकणारे, त्यांनाही स्वामींचा प्रसाद प्राप्त होईल. स्वस्ति श्री गुरु लीलामृत श्रुती स्मृती पुराणार्थमथित ब्रह्मनिष्ठ वामन विरचित 1चत्वारिंशतिमोऽध्याय गूढः इति श्री गुरु लीलामृते गुरुशिष्य संवादे 1चत्वारिंशोऽध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.